तुम्ही हे असे चष्मे बघितले आहेत का कधी? यात दोन प्रकारचे भिंग असल्यासारखं वाटतं. त्यांना द्विनाभीय भिंगे असं म्हणतात, कारण त्यात खरंच दोन भिंग असतात. मग लोक अशा चष्म्यांचा वापर का करतात? तर हे चष्मे असे लोक वापरतात ज्यांना वृद्धदृष्टिता किंवा प्रेस्बायोपिया नावाचा डोळ्यांचा दोष असतो. यामुळे त्यांना जवळच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. जवळच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाही, हे तर दूरदृष्टितेसारखं झालं. त्यामध्ये सुद्धा दूरच्या वस्तू व्यवस्थित दिसतात, जवळच्या नाही. पण या दोन्ही दोषांचा परिणाम सारखाच असला तरी त्यांचे कारणं वेगवेगळे आहे आणि म्हणून या दोन्ही दोषांचे नावंसुद्धा वेगवेगळे आहेत. तर पहा, वृद्धदृष्टितेचं मुख्य कारण म्हणजे डोळ्यांची समायोजन शक्ती किंवा ॲकोमोडेशन पॉवर कमी होणे. आपण हे सविस्तर समजून घेऊया. सगळ्यात आधी समायोजन म्हणजे काय ते आठवा. वस्तूच्या अंतरानुसार आपल्या डोळ्यांच्या भिंगाची शक्ती जुळवून घेणे म्हणजे समायोजन. उदाहरणार्थ, जर आपण दूरच्या वस्तूकडे बघत असू तर त्या वस्तूमधून येणारे प्रकाश किरण एकमेकांना समांतर असतात आणि त्यांना दृष्टिपटलावर केंद्रित करण्यासाठी खूप कमी अपवर्तनाची गरज असते. त्यामुळे आपले डोळे हे शिथिल अवस्थेत असतात. पण जर आपण जवळची वस्तू पाहत असू तर येणारा प्रकाश आता समांतर नसतो. हे किरण विखुरलेले असतात आणि मग परिणामी त्यांना दृष्टिपटलावर केंद्रित करण्यासाठी अधिक अपवर्तनाची गरज असते. त्यामुळे अधिक शक्तीची गरज असते आणि हे काम इथले रोमक स्नायू करतात, जे इथे या चित्रात दाखवलेले नाही आहेत. पण हे रोमक स्नायू आपल्या डोळ्यातल्या भिंगाला दाबतात, त्याला फुगीर बनवतात आणि त्याची वक्रता वाढवतात आणि म्हणून मग त्याची शक्तीसुद्धा वाढते. आणि ह्यालाच आपण समायोजन किंवा ॲकोमोडेशन असं म्हणतो. आता कल्पना करा की आपण आपली ही समायोजन शक्ती गमावली तर काय होईल? कल्पना करा की आपल्या डोळ्यातल्या भिंगांनी त्याची लवचिकता गमावली. मग काय होईल? जर तुम्ही दूरच्या वस्तू पाहत असाल तर तुमचे डोळे शिथिल असतात. या बाबतीत आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. पण जेव्हा वस्तू जवळ येतात तेव्हा आपल्याला त्रास होईल, कारण भिंगाची लवचिकता कमी झालेली आहे. आता ते फुगीर होत नाही आणि त्याला दाबणं कठीण होऊन जातं आणि म्हणून मग त्याची शक्ती पण कमी होते. याचा परिणाम असा होतो की प्रकाश किरणांचं पुरेसं अपवर्तन होत नाही आणि दृष्टिपटलावर वस्तूची प्रतिमा तयार होत नाही आणि म्हणून आपण आपल्या जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. तर मग समायोजन शक्ती कमी झाल्यामुळे वृद्धदृष्टिता येते. दुसरीकडे जर आपण दूरदृष्टिता किंवा निकटदृष्टितेबद्दल बोलत असू तर त्यांचा समायोजन शक्तीशी काही संबंध नसतो. हे दोष नेत्रगोलाच्या असामान्य आकारामुळे किंवा डोळ्यातल्या भिंगाच्या असामान्य आकारामुळे निर्माण होतात. आता वृद्धदृष्टिता आणि या इतर दोन दोषांमध्ये आणखी एक फरक म्हणजे हे दोष तुम्हाला कसे होतात हा. निकटदृष्टिता आणि दूरदृष्टिता हे अनुवांशिक असू शकतात आणि ते पर्यावरणावरही अवलंबून असतात. त्यामुळे तुम्हाला निकटदृष्टिता किंवा दूरदृष्टिता होऊ शकते किंवा कधीच होणारही नाही, असं दोन्ही होऊ शकतं. हे पूर्णपणे शक्य आहे. पण वृद्धदृष्टिता जवळजवळ अटळ असते. तिचा अनुवंशिकतेशी कोणताही संबंध नसतो. तारुण्यात तुमचे डोळे अगदी सामान्य असले तरीही जेव्हा एखादी व्यक्ती 40शीत प्रवेश करते तेव्हा हळूहळू स्नायूंची लवचिकता कमी होते आणि कालांतराने समायोजनासाठी जबाबदार असलेले रोमक स्नायू कमकुवत होतात. बरं, मग आता आपण यावर उपचार कसा करतो बरं? तर पहा, या समस्येवर मात करण्यासाठी आपल्याला जवळच्या वस्तू पाहत असताना अतिरिक्त अभिसारी शक्ती लागते आणि नेमकं हेच काम या चष्म्याची द्विनाभीय भिंगे करतात. ही भिंगे चष्म्याच्या खालच्या भागात असतात. हा चष्मा खरं तर उलटा ठेवला आहे. जेव्हा आपण हा चष्मा लावतो तेव्हा हा भाग खालच्या बाजूला येतो, बरोबर? आणि हे खरं तर कन्व्हर्जिंग लेन्स आहे, म्हणजे अभिसारी भिंग आहे. ठीक आहे, चष्म्याचा हा भाग अभिसारी आहे, जो वस्तू जवळ असताना आवश्यक असलेली अतिरिक्त प्रकाशीय शक्ती प्रदान करतो. आणि हा भिंगाचा भाग चष्म्याच्या खालच्या बाजूला का असतो बरं? कारण सहसा जेव्हा आपण जवळच्या वस्तू बघत असतो, जसं की पुस्तक वाचताना किंवा एखाद्या वस्तूचं निरीक्षण करताना, तेव्हा साधारणपणे ती वस्तू आपल्या नजरेच्या खालच्या भागात असते. विचार करा. तसंच जर तुम्ही दूरच्या वस्तू पाहत असाल तेव्हा तुम्ही चष्म्याच्या या उरलेल्या भागाचा वापर करता. जेव्हा तुम्ही सरळ बघत असता तेव्हा
चष्म्याच्या या वरच्या भागाचा वापर दूरच्या दृष्टीचे दोष सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला निकट दृष्टिता असेल तर चष्म्याचा हा भाग तुमची निकट दृष्टिता सुधारू शकतो. पण जर तुम्हाला दुसरा कोणताही दोष नसेल तर तुम्हाला ह्या चष्म्याच्या या भागात कुठल्याही प्रकारचं भिंग असण्याची गरजच नाही. तर मग अशा प्रकारे द्विनाभीय चष्मे हे वृद्ध दृष्टिता आणि दूरच्या दृष्टीशी संबंधित असू शकणाऱ्या इतर दोषांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरतात. आणि तसं पाहायला गेलं तर हे द्विनाभीय चष्मे आजकाल थोडे जुने झाले आहेत. त्यांची जागा आता प्रोग्रेसिव्ह चष्म्यांनी घेतली आहे. म्हणजे त्यांच्यातला फरक असा आहे की तुम्ही इथे पाहू शकता त्याप्रमाणे त्यात दोन वेगवेगळी भिंगे नसतात, तर एकच भिंग असं असतं ज्याची वक्रता हळूहळू बदलत जाते. खालच्या भागात त्याची वक्रता वृद्ध दृष्टितेच्या गरजेनुसार असते आणि जसजसं तुम्ही वरच्या भागात जाता तसतशी ती वक्रता दूरदृष्टितेच्या गरजेनुसार बदलत जाते. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये वृद्ध दृष्टितेबद्दल इतकंच. धन्यवाद.